तुमच्यावर तर रागवत नाहीच, माझ्यावरच रागवतोय मीच आहे. मला असं वाटतंय अरे यार नको प्रश्न- करूया इंटरव्ह्यू. हे पाहिजे देते, हे पाहिजे देते. माझी प्रेम करायची स्टाईल पण मोस्टली बाबांसारखी आहे. मी अगो शोना अगो मम्मी मम्मी पम्मी नाही करत. आमच्या दोघांपैकी सगळ्यात पहिला उत्तर जगजाहीर आहे. तो बॉन्ड ना हळूहळू हळू माझा बाबांबरोबर तयार व्हायला लागला. तो जास्त घट्ट झाला जेव्हा माझा डिवोर्स झाला. आम्हाला का माहित नाहीये, पण जे जे विचारतात हा हो, ते तुमचं लव्ह मॅरेज आहे का हो? मी या गोष्टीची जाहीर माफी मागेन यासाठी बाबांची. यश साजरं करायचं तर हे सगळेच सांगतात, पण आपलं अपयश हे सेलिब्रेट करायचं हे मी यांना शिकवलेलं आहे. मी जेव्हा अभिनय क्षेत्रात जायचं ठरवलं तेव्हा तुम्हाला दडपण आलं होतं का? मी दुसरं काही काम करावं असा कधी विचार आलेला का? आणि असेल तर मीच विचारते कोणतं काम करावं? ऑफकोर्स. मला पूर्णपणे तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवायचं ह्या मताचं असल्यामुळे मला कधीच दडपण आलं नाही की तुम्ही काय करणार आहे. मी किंवा असंही ठरवलं नव्हतं की माझ्या मुलीने डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे, असं काही नव्हतं. हां, एक मनामध्ये असं हे होतं की इंजिनियर व्हावं, कारण मी इंजिनिअरिंगमध्ये आहे, मी व्यवसाय करतोय, तर त्याला हातभार लागेल म्हणून तेवढा एक हे होता. पण त्या व्यतिरिक्त पूर्णपणे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा. तुम्हाला ज्याच्यामध्ये गती आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर उतरला तर तुम्ही कुठेही वेळी टॉपवरती जाऊ शकता, हे माझं मत होतं. आणि त्या पद्धतीने मी तो वागत गेलो. तुम्ही विचारलं मला, मी असं करते, त्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे, गो अहेड, डू युअर बेस्ट, असा तो एक माझा होता. आणि त्याच्यामध्ये ते गुण शर्मिष्ठामध्ये सुद्धा वडिलांचे गुण तसे खूप आलेले आहेत. एक तर जिद्दी स्वभाव आणि जे घेतलं ते पूर्ण करणं, त्याच्यापासून मागे हटायचं नाही. जो एम ठरवलेला असतो त्याच्यापर्यंत ती पोचायचा प्रयत्न करतेच आणि ती पोचली आहे. पण तुला काय करावं असं वाटत होतं? मी म्हणजे टेन्शन आलं होतं का मी जेव्हा ऍक्टिंग करायचं म्हटलं? नाही नाही, तसं काही ऍक्टिंगचं टेन्शन नाही, पण फक्त थोडं ह्या तुला काय करावं मी काय केलं पाहिजे असं वाटलेलं? असं मला असं वाटत होतं की इंजिनियर अच्छा, इंजिनियर व्हायला पाहिजे. ओके. कारण त्यावेळेला तेवढ्या 3च फील्ड जास्त होते, आयदर हो, इंजिनियर त्या काळामध्ये तेवढंच होतं. आता त्यामुळे. हे एवढं मागे गेले एवढं आता मोठं झालंय विश्व. काय म्हणतात त्याला, थोडासा अवघड प्रश्न तुला विचारतो हा. की जो नॉर्मली विचारला जात नाही. पण आई आणि माझ्यामध्ये तुला आवडणारी न आवडणारी एक गोष्ट सांग. एक एक गोष्ट सांगावी तू. मला माहिती आईच्या मधलं डिसिजनवर फर्म नाही राहत, क्विक चेंज होत राहतं. कधी कधी माझ्यामध्ये पण तो गुण आलेला आहे. फॉर एक्झाम्पल मी असं म्हणेन की खाण्याच्या बाबतीत किंवा काय, हे माझंही होतं. मी सांगताना एक डिश सांगते, येईपर्यंत माझं डिश बदललेली असते, असं खूप हे असतं. त्यामुळे पण मेजर डिसिजन्सच्या बाबतीमध्ये आई एकावरनं दुसऱ्यात म्हणजे पटकन चेंज होऊ शकते. अर्ध्या तासात तिचं वेगळं काहीतरी मत झालेलं असू शकतं. सो हे मला कधी कधी हे नाही होत. बाबांच्या बाबतीत न आवडणारी काही ॲक्च्युली असं हे नाही, पण पटकन बोलून जातात आणि स्पष्ट बोलतात. हा पण गुण माझ्यामध्ये आहे. आता तो कधी कधी माझ्यासाठी अवगुण ठरतो, कारण माझं इतकं स्ट्रेट फॉरवर्ड बोलणं असतं की त्याच्यामुळे कदाचित समोरचा हर्ट होतो. पण माझ्या मनात ते काहीही नसतं किंवा त्यांच्याही मनात तसं काहीही नसतं. आम्ही सत्याची जाणीव करून देत असतो. सो परखडपणा जो आहे तो आमचा गुण पण आहे आणि मला असं वाटतं तो माझा आणि त्यांचा अवगुण पण असू शकतो. हो, ते बरोबर आहे. कारण आपण ज्या पद्धतीने बोलतो, आपला उद्देश वेगळा असतो, पण समोरचा त्याच्यातनं एक वेगळाच अर्थ काढून मग ते त्याला ते झोंबतं ते किंवा लागतं ते. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडत आणि असतात. दुसरा माणूस किती सेंटिमेंटल आहे त्याच्यावर ते डिपेंड राहतो. कधी कधी तेही की
तुम्ही खूप हं. चांगल्या उद्देशाने बोललात, पण हो. तो जर हळवा असेल तर त्याला ते लागणं साहजिक आहे. साहजिक आहे. त्यामुळे बोलताना थोडं असं मला वाटतं असं की म्हणजे की माझ्याकडे तर थोडं- कॉम्बिनेशन पण माझ्याकडे कॉम्बिनेशन पण परफेक्ट आलंय. आई अत्यंत इमोशनल आहे आणि मी अत्यंत इमोशनल पण आहे. म्हणजे असं जर बघायला गेलो तर हा परखडपणा आणि तो इमोशनल असं काय गडबड आहे ती माझ्यामध्ये आहे. त्यामुळे मी कधी कधी म्हणते की आय एम अ इमोशनल फुल पर्सन. म्हणजे मी इतकी इमोशनल लेवलवर घुसू शकते, मी अडकू शकते समोरच्यामध्ये, मी तसे हे करू शकते. पण जेव्हा निर्णयाची वेळ येते, देते चान्स, आणि जेव्हा निर्णयाची वेळ येते तेव्हा माझे एक घाव दोन तुकडे असतात. मग माझं गोष्टी अशा होतात की समोरच्या व्यक्तीबद्दल सुद्धा की मग मी फक्त ते मला करायचंय म्हणून मी करणार, मी सगळं करणार, त्याच्या मागे इमोशन्स नसणार एवढं नक्की. पण मी ते सोडणार नाही, मी ते करणार. करायचंय ना, ओके, हे पाहिजे देते, हे पाहिजे देते. माझी प्रेम करायची स्टाईल पण मोस्टली बाबांसारखी आहे. मी अगो शोना, अगो मम्मी मम्मी पम्मी नाही करत. माझं असं होऊन जातं की सुप्रिया म्हणजे माझी बहीण आहे, तिच्या असू देत किंवा तेजस असू, तो काय पाहिजे, हे पाहिजे, चल चल तिथे, चल घेऊन जाऊया, हे तुला पाहिजे घेऊन देऊया, नाही घेऊन दिलं मॅटर काय, बोल, चल बोलूया आणि आपण सॉल्व्ह करूया तो. सो तो त्या पद्धतीचा आहे. त्यामुळे आणि त्याचं त्यामुळे पण- परफेक्ट कॉम्बिनेशन आलंय माझ्यामध्ये. आणि त्यामुळे सुद्धा काय होतं की मला सुद्धा शर्मिष्ठा बरोबर काही वाटलं तरी मी अगदी पहिला तिला विचारते की शमू हे असंच आहे, काय करायला पाहिजे. ती व्यवस्थित, ती आणि सुप्रिया दोघी मला व्यवस्थित हँडल करतात. पण पहिला प्रश्न मला शर्मिष्ठाकडेच असतो की आता असं झालंय, आता काय करू. मी घेतलेला कोणता निर्णय तुम्हाला अजिबात आवडला नाही आणि मी घेतलेला कोणता निर्णय आयुष्यातला तुम्हाला कमालीचा आवडला? मला आवडणारा न आवडणारा, न न आवडलेला decision. न आवडणारा डिसिजन असा माझ्या याच्यात तरी नाहीये की मला नाही वाटत, मला कोणताच आवडला असा नाहीये की तिला आवडला नाहीये. पण मला एक असं आहे की तिने जेव्हा तेजस बरोबर लग्न करायचा डिसिजन घेतला तो मला अतिशय आवडला. कारण मी तेजसला पण थोडे दिवस ओळखत होते. Yes. त्यामुळे आय एम डॅम हॅपी विथ दॅट. कोणता मला तरी आवडला वाटत नाही आणि नाही कोणता न आवडला. आवडलेला असा आवडलेला डिसिजन नाहीच अजून तरी तिने काही घेतलेले नाही आहे. छोटे मोठे ज्या गोष्टी असतात त्या काही म्हणजे त्या तात्पुरत्या असतात. तर ते ठीक आहे, ते चालून जातं त्या गोष्टी. पण मला तरी असा अजून तरी तिने असा आवडला मोठा नाही. डिसिजन काहीतरी घेतलाय आणि आम्हाला की ज्याचे पडसाद पुढे पडतील असं मला तरी अजून तरी वाटत नाहीये. आणि आवडलेला हं? आवडलेला डिसिजन. आवडलेला डिसिजन की ह्या क्षेत्रात ती आली, हाच माझा तिचा आवडता. आमच्या दोघांपैकी सगळ्यात पहिला उत्तर जगजाहीर आहे. सगळ्यात पहिला कम्फर्ट झोन तुला कोणासाठी आलं? असे प्रश्न विचारतात की जिथे यार आमचं नाव पण येऊ दे कधीतरी त्याच्यात. त्याच्यामध्ये ना एक मी आता हे बायफर्गेट करू शकेन. मला असं वाटतं की मी आवडणारी नावडणारी व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर अगदी 19-20चा काहीतरी असेल तर तो फरक. पण खरं तर मला दोघंही खूप माझे लाडके आहेत. ऑब्व्हियसली की तू फार आता हे मी पुस्तकी वाक्य म्हणेन की 2 डोळ्यांपैकी तुला कोणता डोळा आवडतो, तर ऑब्व्हियसली मी काही उत्तर देऊ शकणार नाही. पण ठीक आहे, एका डोळ्याला कधी बारीकसा नंबर लागलाय, एका स्पष्ट दिसतंय. तर हे त्याच्यातलं 19-20 असेल तर तेवढं. बट मला असं वाटतं की पहिली मी इयत्ता म्हणजे जन्मल्यानंतर मला असं वाटतं 10वी 11वी पर्यंत 12वी पर्यंत आईबरोबर खूप माझी ऑलरेडी बेस्ट फ्रेंडशिप झालेली होती. मला आठवतं की मी वयात येताना माझी बेस्ट फ्रेंड ही माझी आई होती. म्हणजे प्रांजल, श्वेता ह्यांना जर मी वगळलं माझ्या आयुष्यातून तर त्याच्यानंतरची कोण असेल तर ती आई होती. माझ्या सगळ्या गोष्टी आईला माहिती असायच्या, सगळे सिक्रेट्स माहिती असायचे. हर एक गोष्ट म्हणजे क्रशपासून ते आवडणारं व्यक्ती, काय करायचं हे सगळं तिला माहिती असायचं. तो एक बॉन्ड रेडी झाला होता. आणि आय विश त्यावेळेला वयात येताना मला असं फार वाटायचं की कोण असेल ती व्यक्ती, कोणाबरोबर मी अजून मी शेअर करू शकते. पण तो बॉन्ड ना हळूहळू माझा बाबांबरोबर तयार व्हायला लागला. तो जास्त घट्ट झाला जेव्हा माझा डिवोर्स झाला. जेव्हा मी त्या प्रोसेसमध्ये होते, त्या प्रोसेसमध्ये असताना जेव्हा ती प्रोसेस सुरू झाली तेव्हा बाबांपेक्षा
मित्र म्हणून हात मला दिला आणि मला असं वाटलं की हेच मी शोधत होते आणि हेच मला हवंय. मी तुमची मुलगी असल्याचा अभिमान तुम्हाला कधी वाटला फर्स्ट टाइम? असं काहीतरी इन्सिडन्स किंवा काहीतरी? मग तिचा जेव्हा मी पहिला फोटो काढला त्याच दिवशी मला तिचा अभिमान वाटला. आणि तिचा पहिला फोटो मी ती 24 तासाची झाली त्यावेळेस काढलेला आहे. हो, आणि अजून तो फोटो आहे माझ्याकडे. आणि तिला मी त्यावेळेला हसायला लावलेला आहे. 24 दिवसाच्या मुलीला चा हसतानाचा फोटो आहे माझ्याकडे. मला ती ह्या क्षेत्रात एक तर तिने जेव्हा पहिलं तिचं एज्युकेशन कम्प्लीट केलं, MBA केलं, आणि मला पहिल्यापासून वाटायचं की ह्या मुलींनी बाहेर जाऊन, घर सोडून बाहेर जाऊन त्यांनी त्यांचं करिअर करावं. त्यामुळे तेव्हा तिने कमिन्स कॉलेजमध्ये MBA केलं विथ डिस्टिंक्शन. तेव्हा तर मला वाटलं. आणि दुसरं म्हणजे तिला जेव्हा या क्षेत्रात आल्यावर तिने जे पहिलं अवॉर्ड घेतलं त्यावेळेला मला खूप अभिमान वाटला. आणि मला खूप एक गोष्टीचं प्राऊड असं झालं, म्हणजे तेव्हा मला असं फार वाटलं की इथे आपण जिंकायला सुरुवात केली आहे. आई बाबा पहिल्यांदा आय थिंक ट्रिपला गेले होते. पहिल्यांदा म्हणजे मी या क्षेत्रात आल्यानंतर ते ट्रिपला गेले होते आणि ट्रिपला गेल्यानंतर इंट्रोडक्शन करून द्यायचं असतं स्वतःचं. सो त्यावेळेला त्यांनी हे करून हे केलं की ते म्हणाले की ती माझी मुलगी आहे आणि आमची मुलगी आहे ती, आणि ती या क्षेत्रात, म्हणजे तुमच्या फुल फॅमिलीबद्दल तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं असतं तिकडे, की तुमची मुलगी काय करते, मुलगा काय करतो, तुम्ही काय करता. सो तेव्हा त्यांनी ते हे केलं होतं. आणि ते मला, आणि तिथे सुप्रिया होती नेमकी त्या ट्रिपला, त्यामुळे सुप्रियानी घरी येऊन मला सांगितलेलं, आई माहिती का तुला ताई, बाबा आणि आई फुल खुश होते की सगळेजण विचारतात अच्छा ती तुमची मुलगी आहे का वगैरे. आणि मला असं झालं की ओके चला हे काहीतरी एक आपलं नाव म्हणून ते जे लागणं ते फार गरजेचं असतं. नाही, आमच्याही बाबतीत तेच घडतं आहे की आम्ही कोणाशी तरी बोलायला जातो आणि ते आम्हाला तुम्ही शर्मिष्ठाचे बाबा ना, तेव्हा खरोखर आतून खूप अभिमान वाटतो. आम्ही गमतीने पुढे म्हणतो का आम्ही कोणी नाही आहे का आता, आमची लव्ह स्टोरी सांग. आयडियल आहे का? आयडियल आहे का? हो, येस, माझ्यासाठी ऑब्व्हियसली आहे. भांडण न करता जगणं काय आहे हे मी आईबाबांकडनं शिकले. बाबा काय म्हणतात त्याला, बाबा चिडल्यानंतर डोक्यावर बर्फाची लादी कशी ठेवायची हे मी आईकडनं शिकले. की ते म्हणजे ते अजूनही माझ्याकडनं होतच नाही, कारण माझं सटकलं की सटकतं, तेजसला विचारा नंतर ते. पण डेफिनेटली त्या दोघांचं अरेंज मॅरेज आहे आणि माझंही अरेंज मॅरेजच आहे. आणि त्या दोघांनी लग्नानंतर त्यांचं होणारं प्रेम किंवा ते जे डेव्हलप करत गेले, एकमेकांशी डिस्कस करत गेले, काही काही गोष्टी घडल्या. त्याच्यानंतर कधी कधी आई बॅकफूटला गेली, कधी कधी बाबा गेले, आई जास्त गेली. या बाबतीत मी आईच्या बाजूने आहे. बाबा सिंह रासे, आई तूळ रासे, त्यामुळे आई फुल बॅलन्स करायची. बाबा फुल अटॅकिंग मोडला असायचे, बट नॉट अटॅकिंग ॲक्च्युली. त्या वेळेला काही काही डिसिजन फर्मली घेणं फार गरजेचं होतं, ते त्यांनी घेतले आणि ते तसे घेतले. त्यामुळे मला असं वाटतं की यू बोथ कॉम्प्लिमेंट ईच अदर. एकाने चिडल्यानंतर दुसऱ्याने शांत राहायला पाहिजे आणि दुसऱ्याने हट्ट केल्यानंतर एकाने तो पुरवलाही गेला पाहिजे. त्यामुळे आई ज्या वेळेला, मुळात आई आणि बाबांमध्ये 7 वर्षाचं अंतर आहे, त्यामुळे आई ज्या वेळेला 23 वगैरेची होती त्यावेळेला बाबा अगदीच 30चे असताना त्यांनी लग्न केलेले. सो आईने अर्ली लग्न केलं, बाबांनी आत्ताच्या जमान्यात जर बघायला गेलो तर ॲक्च्युली राईट एजला केलं असं झालं. पण त्यामुळे काय झालं, समजूतदारपणा एकमेकांच्या मधला तो राहिला. कधी कधी हे मी खूप मार्क केलं, वयाचं अंतर असल्यामुळे आई खूप
काय म्हणतात त्याला, बाबांनी कधी कधी आईला स्वतःच्या मुलीसारखं सुद्धा ट्रीट केलं असेल. आणि म्हणतात ना, 3 मुली आहेत आईने त्यांना. हा मी आणि या दोघी आईने जणी. आईने बाबांना बाबा म्हणून पण बघितलं असेल कधीतरी. माझी आणि आमचा जरी अरेंज मॅरेज असलं तरी आम्हाला का माहीत नाही आहे, पण जे जे विचारतात हा हो ते तुमचं लव्ह Love मॅरेज आहे marriage का हो आहे का? तुमचं? आता त्याच्यात त्यांना कुठल्या अँगलने लव्ह मॅरेज दिसलं मला माहीत माहित नाही आहे, पण अशी एक बाहेर छबी तयार झालेली आहे हा. की आमचं लव्ह मॅरेज आहे म्हणून. आणि आमचे माझ्या नंदेचे मिस्टर सुद्धा म्हणायचे की अरे तू भरत, तुझ्यात आणि वहिनीमध्ये मी कधीच भांडण पाहिलेलं नाही, मी एकदा येऊन इथे काढीत टाकणार आहे आणि तुम्ही कसे भांडता ते आम्हाला बघायचे. दुर्गुण एक म्हणावा का, पण मी काही जे डिसिजन घेतले ते मी बराच विचार करायचा आणि ते जे डिसिजन घेतले ते सरळ सरळ लादलेले आहेत. मी हो, हे अगदी. सरळ सरळ लादलेले आहेत. आणि ते मी मी ऍक्सेप्ट केले, हां. काही न डिस्कस, त्यांच्यावर वाद न घालता. हो म्हणजे त्यामुळे हे एक दिवस आम्हाला नाशिकला शिफ्ट व्हायचं, मी सरळ एका रात्री सांगितलं आपल्याला नाशिकला जायचं आहे, हो आणि हो किंवा नाही विचारत नाही, हे ठरलेलं आहे. आणि असं आम्ही बोलायचं. नाशिकला म्हणजे मी गेलो. कायम म्हणाले DDLJ मधले तिथे घर अमरीश घ्यायचं, पुरी घर हे माझे बाबा. घर ऑलरेडी पाहून ठेवलं, मी त्याचा ॲडव्हान्स देऊन आलो आणि घरी आल्यावरती घर घेतलेलं आहे, बघायला चला. नाही, पण हे जे डिसिजन जरी ह्यांनी घेतले तरी मी त्यांच्याबरोबर हॅपी राहिले, कारण मला जे हवं होतं ते मिळत होतं. म्हणजे मला आज त्यांनी एवढे जवळपास सगळ्या कंट्रीज त्यांनी फिरवून आणल्यात मला फुल. मी म्हणायची खोटी की इकडे जायचं, चला जाऊया, तिकडे जायचं जाऊया. म्हणजे त्यांनी असं कधी हे नाही केलं की आता इथून उचलून आम्हाला वन रूम किचनमध्ये नेऊन ठेवलंय. जे मला हवं होतं ते मिळत होतं, आपण भले कमी जास्त प्रमाणात, पण ते मिळत होतं. त्यामुळे आय एम हॅपी गो लक्की. अरे बापरे, माझी आणि तेजसची लव्ह स्टोरी सांगा, तुमच्या नजरेत ती कशी आहे? नाही तर माझी आणि लव्ह स्टोरी तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, बट तुमच्या नजरेत कशी आहे ती? म्हणजे काय तुम्हाला त्याचं काय वाटतं असं? मला विचारशील तर मला ती लव्ह स्टोरी म्हणजे एक मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी वाटते की ज्याच्यात सगळ्या भावना व्यवस्थित आहेत, म्हणजे उथळपणा दिसत नाहीये त्याच्यामध्ये. आणि मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी की जे एकमेकांना समजून घेतात, एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. आणि खास करून तेजस तर खूपच, म्हणजे शर्मिष्ठाने नुसतं बोलायची खोटी की तेजस कसंही करून तो आणून देणार. म्हणजे हे मला त्याचं खूपच, मी त्या गोष्टीच्या त्याच्या प्रेमात आहे की बायकोने काही मागितलं की लगेच आत्ता कशाला हवंय, नंतर बघू या शब्दाचा बेसिकली मला राग आहे खूप. त्यामुळे तो त्याच्याकडे नसतो, कारण तो शब्द ह्यांचा आहे. बघू म्हटलं की मला चालत नाही. ते ठरवा, वेळ ठरवा, टाइम ठरवा. पण तेजसची आणि त्यामुळे मी तेजसला ह्याच्यात मी एका वाक्यात सांगेन की ठरवून केलेली प्रेम, हे आपल्याला आता प्रेम करायचं आहे, त्याच्यासाठी योग्य माणूस निवडला, ह्याची निवड झाल्यानंतर केलेलं प्रेम. आम्ही आधी निवडला हो आणि हा बेस्ट आहे, ह्याच्यावरती आता प्रेम करायचं आहे. आम्ही आजवर जे शिकवलं ते तू किती फॉलो केलंस आणि अजूनही करतेस का? हो 100% मी ते करते फॉलो. आईकडनं लेट गो शिकले. अजूनही ते पूर्णपणे अवलंबवलंय का तर नाही, अजून ती गोष्ट करणं बाकी आहे. सो आईकडनं सगळ्यात मोठा गुण घेतला मी, लेट गो करायचा. जाऊ दे, सोडून देऊया, पुढे जाऊया, ह्याच्यानी काही घडणार नाहीये, काहीच होणार नाहीये. कोणाला शाप, कोणाला दोष, कोणाचं मनात ठेवून चला, हे नाही होत आहे. त्यामुळे ते मी आईकडनं डेफिनेटली शिकलेले. हा गुण त्यांनी जे माझ्यात टाकलाय तो. बाबांकडनं निर्णय क्षमता, त्याच्यानंतर जबाबदारी घेणं, त्याच्यानंतर मी असं म्हणेन की बिझनेस, हे मी बाबांकडनं शिकले.
सो मला असं वाटतं की हो हे आणि एवढंच नाही शिकवलं त्यांनी, ऑब्व्हियसली भरपूर काय काय गोष्टी जशा जशा घडत गेल्या आयुष्यात, जशा म्हणजे काही ना काहीतरी सिच्युएशन्स यायला लागल्या, त्या सिच्युएशनप्रमाणे त्यांनी शिकवलं. पण येस, त्याचा डेफिनेटली आज मी फायदा घेते आणि त्यांनी खूप मोठा बाहेरच्या जगात राहताना त्याचा फायदा होतो. सो मला असं वाटतं एक्सपिरियन्स मॅटर्स. आतापर्यंत आम्ही बरेच निर्णय घेतले, हा right. काही वाईट असतील, काही चांगले असतील, पण त्याच्यातला तुला वाईट वाटेल असा एखादा निर्णय आम्ही घेतलाय असं आठवतंय तुला? ऍक्च्युली नाही खरं तर नाही. वाईट वाटेल असं ऍक्च्युली असं नव्हता, पण तोच ऍक्च्युली खूप चांगला झाला. हे खूप काळानंतर घडलं, कारण मला असं वाटलेलं की जो नाशिकला जायचा निर्णय होता तो मला तेव्हा तर म्हणजे तेव्हा मी 7वीत होते, 97ची गोष्ट आहे, आणि तेव्हा काही अक्कल नव्हती, काही कळत नव्हतं. पण असं होतं ना की आम्हाला आमचं विश्व फक्त माझं ठाण्यातलं घर, माझं ठाण्यातल्या बिल्डिंगमधली माझी लोकं आणि माझी शाळा, शाळेतले मित्रमैत्रिणी, याच्या व्यतिरिक्त विश्वच नव्हतं काही. पण ते इतकं छोटंसं होतं, पण ते विश्व सोडायचं आणि दुसरीकडे कुठेतरी मायग्रेट व्हायचं, आणि तिकडे कोणीच नसणार आहे, बरं नातेवाईक नाही, कोणी नाही. त्यामुळे असं वाटायचं की अरे यार, हा का निर्णय घेतला तेव्हा. पण मी या गोष्टीची जाहीर माफी मागेन यासाठी बाबांची, की तेव्हा मी चिडले होते, पण आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बाबा, की तेव्हा मला खूप राग आला होता, कारण ऑब्व्हियसली आम्ही कुठेतरी चेंज होत होतो आणि सगळ्या गोष्टी घडत होत्या. पण जर ते घडलं नसतं तर मला नवरचनासारखी शाळा मिळाली नसती, मला तिथे मला ॲक्टिंग येते, मला अजून काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज करता येत आहेत, त्या शहराने खूप शिकवलं, हे मला कळलंच नसतं जर मी तिकडे गेले नसते तर यातून मी एक शिकले की जर तुम्हाला मोठं व्हायचं आहे आणि सक्सेसफुल व्हायचं आहे तर तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडावा लागतो. जोपर्यंत तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही. सो आता माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे की कम्फर्ट झोन सोडा तरच तुम्ही सक्सेसफुल होणार. कम्फर्ट झोनमध्येच राहिलात तर तुम्ही पुढची पायरी नाही चढू शकत. हे मी शिकले याच्यात. आई ग, इथे शिव्या आहेत मला. माझी निर्णय क्षमता तुमच्या नजरेत कशी आहे? म्हणजे मी जे काही डिसिजन्स घेते, सो माझे निर्णय क्षमतेवर तुमचं काय म्हणणं आहे? मला येते नाही येत काय? माझा विश्वास आहे तिच्या निर्णय क्षमतेवर, कारण ती घेताना चारी बाजूनी विचार करते. फॅमिली मॅटरचा निर्णय असो अथवा तिचे आता तिच्या रिलेशन ह्याच्या प्रोफेशनमध्ये तर मी नाही पडू शकत, पण हे जे फॅमिलीच्या बाबतीत रिलेशनचे जे विचार करते ती चारी बाजूनी सगळा विचार करते. भले ते दिसताना असे दिसतात की ही ह्याची बाजू घेऊन बोलते त्याची, पण तसं नसतं. ती चारी बाजूने विचार करते आणि निर्णय घेते. त्यामुळे माझा पूर्ण विश्वास आहे तिच्या निर्णय. अगं बापरे, इथे डेंजर. नाही, निर्णय क्षमता बऱ्यापैकी चांगली आहे. यात एक दुमत असायची, सारासारखं विचार करते ती, आणि मला वाटतं की काही प्रॉब्लेम नसावा त्या. गुड टू गो. अरे देव, आता तू आई झालीस तर माझ्या कोणत्या कोणत्या गोष्टी रिलेट करते आहेस? हो, मी हे कायम म्हटलं हे ना कधी कधी काय होतं, आपण जसे वागतो कधी कधी असं बुमरँग होतं. मी कायम तेजसला म्हणते, आई जे बोलतीये ना ते बघ असं उलटणार आहे माझ्यावर, की मी रुंजीच्या बाबतीमध्ये मी खूप इमोशनल आहे ऑब्व्हियसली, आणि तिचा त्याच्याकडे पण कल आहे. पण मी असं नेहमी म्हणते की आई शपथ हे असं होणार आहे, पुढे जाऊन ना सेम घडणार आहे. ती तिच्या वडिलांकडे जास्त खेचली जाणार आहे, आणि नंतर माझं असं होणार आहे की मी काय केलं, म्हणजे मी एवढी वर्ष घालवली तुझ्यासाठी आणि मी तुझं एवढं सगळं केलं, तर तू आता म्हणतेस का की 19-20 म्हणून तुला तुझे बाबा जरा 20 वर आहे आणि मी 19 वर आहे. सो अशी मी कायम म्हणते. पण येस, की मी आईचे ते सगळ्या गोष्टी फॉलो करणार आहे. म्हणजे मला माहिती आहे की पुढे जाऊन रुंजी कुठे शिकायला जाईल, काय करेल मला नाही माहिती, ती तिच्या चॉईसनी करेल. पण मागच्या वीकमध्येच आमचं बोलणं झालं होतं की म्हटलं नाही जोपर्यंत ती घरी असणार आहे तोपर्यंत मी तिला तव्यावरची पोळी
ताटात असेल, आय मेक शुअर की मी हे सगळं करेन. मी तिला गरमागरम जेवण खाऊ पिऊ घालेन. पुढे आयुष्यामध्ये जेव्हा हॉस्टेलमध्ये जायचंय किंवा शिकायला कुठल्या तरी दुसरीकडेच कुठेतरी जायचंय, तर तेव्हा तिला जे करायचंय ती करेल. पण तेव्हा तिला थंड जेवायचंय म्हणून मी तिला आत्ता थंड जेवायला देऊ, तर ते मी नाही करणार. त्यामुळे आईने ती गोष्ट, त्याच्यानंतर भाषेवर प्रभुत्व. मी असं म्हणणार नाही की माझी मराठी भाषा अस्खलित आहे, पण येस मी प्रमाण भाषा बोलू शकते. तर ती गोष्ट माझ्याकडनं. आणि इंग्लिश ऑब्वियसली तेजसचं माइंड ब्लोईंग आहे. त्यामुळे आमचं असं तेही ठरलं की इंग्लिशच्या बाबतीत मी काही मध्ये पडणार नाही आणि मराठीच्या बाबतीत त्यांनी पडायचं नाही. सो आईनी ही गोष्ट माझ्या बाबतीत केली. त्यामुळे की आज मी असं नक्की सांगेन की माझी भाषा जी काही बघतोय आणि थोडीफार मी शुद्ध जी काही बोलू शकते, त्याचं मी क्रेडिट आईला नक्कीच देईन पूर्ण ह्याचं, की जरा शब्द चुकला की धपाटा यायचा. आणि माझे आजोबा होते, आप्पा, म्हणजे माझ्या वडिलांचे वडील, त्यांनी मात्र आमच्याकडनं संस्कृतचे श्लोक असू देत, पाढे असू देत, इतकं व्यवस्थित सगळं करून घेतलं. सो त्यामुळे ना हे दोघं असे कायम आमच्याबरोबर होते. म्हणजे नाशिकला गेल्यानंतर नाशिकचा एक वेगळा हेल आहे, म्हणजे त्यांचा एक वेगळ्या पद्धतीची मजा आहे ती नाशिकची बोलण्याची, ती एक वेगळी स्टाईल आहे ती. तर तिकडे गेल्यानंतर माझ्या भाषेमध्ये सुद्धा तो थोडासा हेल यायला लागला होता. तिकडे पण आईने थांबवलं आणि हे केलं. पण तिथे राहिल्यामुळे आता जर मला कोणी सांगितलं की एखादं कॅरेक्टर मिळालं की नाशिकमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचं कॅरेक्टर हे करायचं, तर मला ती भाषा अवगत आहे, मला तो हेल माहिती आहे, मला तो हे सगळं माहिती आहे. पण त्यांनी रेग्युलर याच्यामध्ये त्यांनी काही पडू दिलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आईने असंख्य गोष्टी केलेल्या आहेत. मला असं वाटतं की मी खूप ऑब्सेस्ड मदर होऊ शकते, जी आई नाही आहे. आणि मला असं वाटतं मी आईकडनं ते शिकायला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे लक्ष दे रुंजी, मी आहे ना इकडे, तू काय कर, असं माझं कदाचित होऊ शकतं. पण ते मला तिथून मला जरा एक काय म्हणतात त्याला, ते नाही होऊ द्यायचं मला. त्यामुळे मला असं वाटतं की येस, आई माझ्या बाबतीत जशी वागते तसं मला रुंजीच्या बाबतीत वागायचं. येस. सो माय नेक्स्ट क्वेश्चन इज, कोणत्याही प्रसंगांना सामोरं जाण्याचा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये कोणाकडनं आलाय? आता सांगा. मुळात तो कॉन्फिडन्स आहे का प्रसंगाला सामोरं जाण्याचा, आणि जर असेल तर तो कोणाकडनं? तुझ्याकडे तो कॉन्फिडन्स आहे, कारण ह्याचे आहेत उदाहरणं पण आहेत तशी. आणि तो बाबांकडनंच आलेला आहे ऑब्व्हियसली, कारण तेवढं मी इमोशनल आहे असं तू सांगितलं. पण आता समहाऊ मी थोड्या एज वाईज आध्यात्मिक ह्याच्यात गेल्यामुळे, म्हणजे मी प्रजापिता ब्रह्मकुमारीची फॉलोअर आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं जे काय नॉलेज मग त्यातनं मी खूपच स्वतःला डेव्हलप केलं आणि ते यांच्या आजारपणात ते सिद्ध पण झालेलं आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स याचं त्यांच्याकडनं तिच्याकडे आलेला आहे. बाबा. हां, कॉन्फिडन्स हा माझ्याकडनं जरी आलेला असला तरी कॉन्फिडन्स मी स्वतःच्या बाबतीमध्ये जेवढा तुम्हाला वाटतं तेवढा माझ्याकडे नाही आहे. पण वेळ मारून नेणं जे म्हणतात ते मी करत असतो. त्यामुळे त्याचे काय परिणाम दुष्परिणाम असतील ते नंतर मला भोगावे लागतात. पण त्या क्षणी साधारणतः कसं वागायला पाहिजे ते संपूर्ण सामाजिक भान देऊन आपण वागत गेलो तर काही प्रॉब्लेम येत नाहीत. आणि तसे ती करते ती. नाही, आता तुझं जरी ह्या क्षेत्रामध्ये तू आलेली असलीस तरी तू MBA केलंस, फायनान्समध्ये केलंस. आणि मला एक नेहमी तुझ्याबद्दल असं वाटायचं की अरे ही मुलगी आहे, ही फायनान्शियल वगैरे गोष्टीबद्दल हिला काय म्हणजे हिशोब ठेवणं, ते नीट काय म्हणतात त्याला, खर्च योग्य ठिकाणी करणं वगैरे हे काही हिला जमण्यासारखं नाही आहे. आणि मी बऱ्याच वेळा तुला बोलवूनही दाखवलं. पण तरीसुद्धा आता तू ज्या क्षेत्रात आहेस त्याच्यामध्ये मनी मॅनेजमेंट हे बऱ्यापैकी करावं लागतं. तर आता हे फायनान्शियल मॅनेजमेंट तुला जमायला लागलंय का? स्ट्रगल उत्तम. आणि हे जे माझं जे मत होतं की ते जमायला लागलं असावं असं मला वाटतंय. आणि त्याचं हे स्ट्रगलमुळे तुला जमायला लागलंय का? तुझा नक्की टीचर कोण आहे?
अच्छा. तुझं फायनान्स केलं ते आहे का तुझा स्ट्रगल आहे? तुझा स्ट्रगल उत्तम टीचर झालाय का, जो तू स्ट्रगल केलाय त्यातनं तुला काही शिकायला मिळालं का? हो, मला हे डेफिनेटली आठवतंय, कारण असं कधीच घडलं नव्हतं की मी जेव्हा MBA करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेला हे कधीच ठरलं नव्हतं की मी काही मॅनेजमेंट केल्याचं घरी माहिती नव्हतं किंवा असं काही कोणाला दिसूनही आलं नव्हतं की ते स्किल्स असतील का. पण हा मला ते डेफिनेटली मला खूपच ते आवडायचे. म्हणजे मग ते छोट्या छोट्या गोष्टी का असेना, म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न असेल किंवा कोणाचा तरी बर्थडे सेलिब्रेट करून त्याचं काहीतरी गेट टुगेदर असेल, माझ्या वडिलांचा 50वा वाढदिवस होता त्याचं घरातलं गेट टुगेदर असेल, सो त्याचं जे प्लॅनिंग असायचं ते डेफिनेटली मी करायचे. तर मला ना एक लक्षात आलं होतं की हे मला गोष्टी आवडत आहेत आणि ह्याच्यात करूया. आणि मला पैशांचं असं म्हणायला गेलो तर येस, फायनान्स मला करायचं होतं. मला अजूनही HR पण करायची माझी इच्छा आहे. आणि मी हे तर कोणाला माहितीही नाही, पण मी माझ्याच कॉलेजमध्ये जेव्हा मी चीफ गेस्ट म्हणून गेले होते त्यावेळेला मी त्यांना हेही विचारून आले की HR मी करू शकते का, बाहेरून मी परीक्षा देते हवं तर, पण या वयात मी बाहेरून परीक्षा देऊन मी HR करू शकते का. कारण मला अजूनही असं वाटतं की फायनान्स तर करायचं जे मी केलं, पण मला HR पण करायचं की त्याच्यामध्ये अजून लोकांना समोरून जाणून घेणं. सो हा स्ट्रगल इतका आहे की ह्या स्ट्रगलने हे शिकवलं नक्कीच की समोरचा माणूस कसा आहे, समोरच्या माणसाला ओळखायला शिकवलं. कारण हे क्षेत्र असं आहे की जिथे रोज तुम्हाला 50-50 लोकांची ॲट अ टाईम डील करावं लागतं. सो ते आहे. मनी मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये आता असं झालेलं आहे की गेल्या वर्षामध्ये ऑब्व्हियसली आम्हाला लॉस झाला, मला आणि तेजसला. पण हे वर्ष मला एकदा थोडासा विचार केला, थोडंसं पॅनिक सिच्युएशन आली आणि नंतर माझं असं झालं की मी 31 डिसेंबरला आत्ताच आम्ही सगळे एकत्र होतो आणि माझं असं झालं की मी निवांत आहे. मला आता काही हे नाही आहे. मला माहिती आहे की ते मला कसे अचीव करायचे आहेत, पुढचं वर्ष मला कसं प्रॉफिटमध्ये टाकायचं आहे. हां, पण पॅनिक सिच्युएशन ऑब्व्हियसली येते, प्रत्येकाच्या लाईफमध्ये येते. तर ती मी ती अशी बाजूला टाकली आणि 2026 कसं हे करायचं त्याचं माझं चॉकआउट करून मी रेडी आहे आता टू मूव्ह अहेड. आणि या सगळ्यात मी असं म्हणेन की येस, ह्याच्यामध्ये मला मेजर साथ जी मिळते ती तेजसची मिळते. कारण आम्ही असं म्हणतो की क्रिएटिव्हली कॉन्टेंट हे सगळं माझ्याकडे असतं आणि तेजस बिझनेस म्हणजे काय म्हणतात त्याला, आकडेमोड, ही इज ब्लडी बेस्ट इन नंबर्स. सो मी असं म्हणेन की ते नंबर्सशी खेळणं जे ते तो करतो. आणि एक प्लस पॉईंट आहे दोघांचाही की आम्ही दोघंही हार्ड निगोशिएट करतो बाहेर कोणत्याही ठिकाणी. सो ते दोघांचंही कॉमन निघालं आहे, त्यामुळे आम्ही त्यात कॉम्प्लिमेंट करतो एकमेकांना. पण त्यामुळे मी असं म्हणेन की हे मनी मॅनेजमेंटसाठीचं तर नक्कीच तेजसचा मला खूप सपोर्ट मिळतो या सगळ्या ह्याच्यामध्ये. आम्ही सुद्धा ॲग्री आहे याला. पहिलं गिफ्ट काय दिलंय? काही असेल, म्हणजे टॉईज असेल, खेळणं असेल, काहीतरी आता ते असेल, काय कपडे असेल. वगैरेच आपण देतो. पण पहिलं लहानपणापासून. आणलेलं माझं गिफ्ट काही आठवते का? नाही हो मला. पहिलं गिफ्ट कार, तिला हा म्हणजे कार घेऊन दिली ना ती मारुती. ड्रेस. मी गिफ्ट म्हटलं तर मी कामानिमित्त बाहेर जात होतो त्यावेळेला मी करोल बागमध्ये फिरून तिच्यासाठी काश्मीरी ड्रेस घेऊन आले होते. हे त्याच्यातलाही शोधत photo आहे. शोधत 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 मला तो सापडला आणि तो घेऊन आलो हो, आणि त्यातलाही त्या याच्यामध्ये तिचं फोटोशूट केलं. येस येस येस, ते दॅट इज काय? फर्स्ट, म्हणजे खास तिच्यासाठी फिरून घेतलेलं. आणि मला जे आठवते, काकाने माझ्या आणलेलं माझं पहिलं गिफ्ट आठवतंय की आमच्याकडे मिकी माऊस होता आणि सेम आता रुंजी करते ते. सो रुंजीला मी एक मिकी माऊस आणून दिला आणि त्या मिकी माऊसचं ते नाक काळं आणि पूर्वी ते लोलकवाले घड्याळ असायचे. सो आमच्याकडे सोफा होता एक असा चॉकलेटी रंगाचा, लाकडी आणि फोमच्या ह्याचा. तर त्याच्यावर झोपून ते लोलक ना असं असं जायचं आणि ते जे नाक होतं ते मी चोखत बसायचे आणि ते लोलक बघत बसायचं. सो हे मला माझं जे आठवतंय ते सेम परवा मी असं झालं, त्या रुंजीला मी छोटासा एवढा मिकी माऊस दिला तर रुंजीनी काहीही तोंडात घातलं नाही. पहिलं तो धरला आणि त्याचं नाक तोंडात घालून चोखत बसली. मला असं झालं आणि मी तेजसला का तिच्या नॅनीला म्हटलं की हे सेम मी करायचे, हे सेम आहे म्हटलं, हिने पण नेमकं तेच करायला सुरुवात केली.
सो मला जे हे आठवते तर पहिलं गिफ्ट आय थिंक मला असं काही मला तर नाहीच आठवणार पहिलं नाही, गिफ्ट नाही, काय हा. दिलंय, पण तो जे ड्रेसच आठवतंय त्यांनी ते. आणला. काश्मीरी ड्रेस. शर्मिष्ठाच्या लहानपणीचा किंवा अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसांचा किस्सा जो कोणाला माहीत नाही. पण अशी काहीतरी एखादी घटना असू शकते की जी तू आत्तापर्यंत कुणाशी शेअर केलेली नाही, तुझ्या किस्सा, लहानपणाची अनुभव. असेल किंवा अजून अभिनय क्षेत्रात आल्यानंतर असेल की नाही केली, पण आज ह्या क्षणी तुला ती सांगावीशी वाटत असेल तर ती कुठली आहे? मला असं वाटतं ही मला वाटतं राजश्रीच्याच याला सांगितली आहे का नाही मला आठवत नाही आहे. एक किस्सा असा आहे होता, हा मी खूप आता म्हणजे माझ्यासाठी हे नॅशनल टेलिव्हिजनच झालेलं आहे जे मी बोलते आहे. मी एक शो करायचे, आल्या एक शो केला, ज्याचं नाव मी नाव पण नाही घेऊ शकत, ते उगाच ते प्रोड्युसर्स खूप चांगले आहेत आणि हे आहे. तिकडे एक व्यक्ती होते, ॲक्टर होते आणि ते म्हणजे ज्या पद्धतीने मी एस्टॅब्लिश ॲक्ट्रेस पण नव्हते, म्हणजे माझा ब्रेक पॉईंट पण नव्हता आणि ते ज्या वेळेला मला ग्रीट करायचं ते मला समोरून मिठी मारायचे आणि समोरून मिठी मारल्यानंतर असं होऊन जायचं की मला कळायचा टच की हा टच बरोबर नाही आहे, हा टच बरोबर नाही आहे आणि पाठीवरून एक विचित्र हात फिरवायचे. सो माझं असं झालं की जायला आत्ताच आलो आहे आणि काहीच माहिती नाही आहे, हे घरी जाऊन सांगता येणार नाही, त्यांना टेन्शन येणार, मी कसं बोलू काय काही कळत नाही. सो एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं त्या सेटवरती सेम ग्रीट मीट करतानाच असं झालं आणि खूप झालं आणि पाठीवरनं हात फिरायला लागला आणि माझं एक दिवशी ठरवलं की आता हे मी ठरवलं की मी बोलणार. काय होईल, आपण या इंडस्ट्रीमधनं आऊट होऊ. आऊट झालो तरी आपल्याकडे डिग्री आहे, मी काही नाही केलं तर एक 15 ते 20 हजाराची नोकरी करू शकेन, माझं काहीही नुकसान होणार नाही, पण मला काही गोष्टी बोलल्या पाहिजेत स्वतःसाठी आणि हेच मला माझ्या आईवडिलांनी शिकवलेलं आहे की स्पीक फॉर युअर सेल्फ. सो म्हटलं मी आत्ता नाही बोलले तर हे नाही होणार आणि मी अख्ख्या सेटसमोर म्हणाले, जेव्हा त्यांनी मला मिठी मारली अरे हाय करून, तेव्हा मी त्यांना समोर म्हटलं की सर घातली आहे. तर त्यांचं असं झालं की व्हॉट? म्हटलं सर चेक करू नका, मी अंतर्वस्त्र माझे घातलेले आहेत, बेल्टला हात लावू नका. सो इतकं धडधडीत मी 70 लोकांसमोर मोठ्यांदी बोलले आणि त्यावेळेला ते जे बॅकफूटला गेले. त्याच्यानंतर त्यांनी मला कधीच ते माझ्या समोर पण आले नाही, भेटले नाहीत किंवा आले तरी साईडला निघून गेले वगैरे. सो ही गोष्ट अशी होती की ही मी सांगितली नाही, कारण असं व्हायचं कधी कधी की हे बोलू नको बोलू काय वगैरे, पण मी ही जगासमोर करून मोकळी झाले होते. सो मला असं वाटतं की ही निर्णय घेण्याची क्षमता, हा स्पष्ट वक्तेपणासुद्धा मला माझ्या पेरेंट्सकडनं मिळालेला आहे आणि मी या इंटरव्ह्यूमधनं हेही सगळ्यांना सांगेन की प्लीज असं तुमच्याबरोबर काही घडत असेल तर तिथल्या क्षणी त्या क्षणीच गोष्टी ठेचा, त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आणि मला असं वाटतं मी केलं, माझं काहीही वाईट झालं नाही. स्वामींच्या कृपेने मी अजूनही पुढेच जाते, आईबाबांच्या आशीर्वादाने मी पुढेच जाते. सो ही माझ्याकडची स्ट्रगल आणि गोष्ट होती. मी तरी माझ्या दोन्ही मुलींना, सुप्रियाला आणि शर्मिष्ठाला, आपलं यश साजरं करायचं तर हे सगळेच सांगतात, पण आपलं अपयश हे सेलिब्रेट करायचं हे मी यांना शिकवलेलं आहे. तेव्हा कधी परीक्षेत जरी समजा नापास झालात काही हरकत नाही, लेट अस सेलिब्रेट इट. हो. आणि त्याच्यामुळे त्यांना मला माहीत नाही काय उपयोग झाला, पण झाला. सो हे खूप झालं ज्या वेळेला नात्यामध्ये मी हरले. सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे माझा डिवोर्स झाला, तर ते हरल्यानंतर सुद्धा मला बाहेर पडायला वेळ लागला. पण मी आजही म्हणते तेव्हा कुटुंब हे सगळ्यात महत्त्वाचं फॅक्टर असतो आणि माझे आईवडील माझ्या बाजूने स्ट्रॉंग उभे होते आणि मी त्या नात्यात अपयशी ठरले. निर्णय माझा होता, माझ्या आयुष्यातला एक निर्णय चुकला आणि तो चुकलेला निर्णयसुद्धा आईबाबांनी सपोर्ट देऊन आम्ही तो सेलिब्रेट केला. मला पुन्हा उभं राहायची जिद्द निर्माण केली माझ्यात आणि ऑब्वियसली सेकंड चान्स घेतला गेला. आईबाबांमुळे सुद्धा, मी रेशमताई, मेघा यांचंही नाव घेईन त्याच्यासाठी, की यामुळे मी
परत सेकंड चान्स घेऊ शकले आणि रिझल्ट समोर आहे की तेजससारख्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आला. सो मी तिकडे अपयश सेलिब्रेट केलं, पण तेजसबरोबरचं प्रत्येक पाऊल यशाचं जे आहे ते मी आईवडिलांबरोबर यशही सेलिब्रेट करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यश पचवण्याची क्षमता आणि ताकद हे मी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूत म्हणते. अपयश पचवता येऊ शकतं, नाही येऊ शकत, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला यश पचवता आलं पाहिजे. जर तुम्ही सक्सेस नाही पचवू शकलात तर ॲसिडिटी होणार. सो यश पचवण्याची ताकदसुद्धा मला आईबाबांमुळे मिळाली. आत्ता नक्कीच मी असं सांगू शकेन की माझे आईबाबा हे माझे बेस्ट फ्रेंड झालेले आहेत. त्यामुळे एका काय म्हणतात त्याला, एका टप्प्यानंतर आमची मैत्री जास्त झाली आणि ती अजून फुलत चाललेली आहे. सो ते मी पण प्रश्न विचारू शकते आता. सो हा काय गप्प प्रश्न, बसायचं, गप्प बसायचं. आणि अगदी म्हणजे काय जगाला माहितीये. राग आल्यावर ताई काय करते हे आपण लिहायचंय ह्याच्यात. आपण तुम्ही डिस्कस करून देऊ शकता. काय करते, तुमच्यावर तर रागवत नाहीच, माझ्यावरच रागवतोय. एवढं मीच आहे. मला असं वाटतंय अरे हा नको प्रश्न- करूया इंटरव्ह्यू यार. हे माझ्यासाठीच आहे हे प्रश्न. त्यांच्या राग आल्यावरती फोन ठेवून देते का? हा? ज्याबद्दल थांबा. लिहायलाच पाहिजे का असं काही? हो, लिहा आता. आई आई शपथ. आई निबंध नाही लिहायचा आहे. अगं हो ग. आई पण सगळं लिहायला लागली. अगं आई एवढं केवढं. त्याला आत ठेवलंय ना, दार लावलंय ना. नाही लिहा. मला माहिती आहे. लिहा, दोघांपैकी आपण कोणाची लिहू. अरे किती तो तर बापरे. अरे त्यांनी मारलंच नाहीये, त्यांना काय माहिती. तिकडे तिकडे सगळं माझ्याकडे department. उत्तर आहे त्याचं. हो, अगं, त्यांनी कधीच मारलं नाहीये. मी कधी हातच हा, ते कसं उत्तर लिहिणार. तुझी मुलगी बघते तेजस काय करते आता. अरे बोल निबंध तू काय कोणतं मिनिटाला घेऊन. म्हणजे आतापर्यंतच्या याच्यामध्ये हो हो म्हणजे अरे आधी म्हणजे आता काय तुम्ही असे सगळे डायरेक्ट गप्प बसून लिहायचंय. गप्प बसून लिहायचंय. हो 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 की नाही असं. आउट ऑफ 10. सांगा ना काय लिहिलंय. बाबा बाबा ते जगजाहीर आहे. तिचं उत्तर हा मी काय करते आई. राग आल्यावर ती लगेच फोनवर असेल तर फोन खाली ठेवून देते. आई आणि- हा बोला.
आणि ज्या बद्दल तिचा राग आला असेल ज्या गोष्टीबद्दल ती सध्या मान्य करते आणि नंतर तिला जे करायचं तेच करते, पण त्या वेळेला सिच्युएशन सांभाळून घेते. आई राग आल्यानंतर बोलते 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 आणि नंतर रडायला लागते आणि फोनवर असते किंवा खूप रडते, मग खूप इमोशनल होते, मग सांभाळण्यालाही कठीण होऊन जात. आणि बाबा ऐकतात वगैरे सगळे आणि मग एकाच ठीक आहे हे करायचंय ना करा, काय करायचं ते करा, बरोबर आहे, ठीक आहे असं करून ते ह्याच्याकडे जातो. तेजस कारण आई एक हे आहे, आईचं एक हे आहे की शर्मिष्ठा म्हणजे मी कधीच शंभू फोन उचलत नाही किंवा काय, सगळ्या अशा कंप्लेंट्स असतात, पण एक परफेक्शन याच्यासाठी जर बघायला गेलो तर मला असं वाटतं की डेफिनेटली आई किंवा बाबा तेजसला प्रिफर करते. तर ह्यांना सांग. बायोलॉजिकली मी शर्मिष्ठालाच निवडील, पण वैचारिक म्हटलं तर तेजसला. म्हणजे तेजस हुशार आहे. दोन वेगळे आहेत. एकच उत्तर आहे ना, ते एकच उत्तर आहे का काय वेगळे? नाही एकच आहे. एकच आहे. हा, अभ्यास करताना खास करून उजळणी याचा अभ्यास करताना प्रश्नोत्तर विचारताना मार खाल्लेला आहे. मी लिहिलंय इयत्ता पहिली ते 5वी हा, भयानक मार खाल्लाय. हातात आईच्या जे असेल ते, म्हणजे जर प्लास्टिकची बाहुली असेल तर आईला राग आल्यावर आईने उत्तर कसं पाठ होत नाही या प्रश्नाचं म्हणून बाहुलीचा पाय तोडून तो फेकून मारलाय. आमची छोटीशी स्वयंपाकखोली होती आणि स्वयंपाकखोलीमध्ये आम्ही, कारण 1 BHK आमचं घर होतं आणि तिथे आम्ही जवळजवळ 11 लोक एकत्र राहायचो. म्हणजे माझे काका काकू, त्यांची मुलं, आम्ही 4, आजी आजोबा असे सगळे राहायचो. त्यामुळे असं व्हायचं की जागा फार आमची छोटी होती आणि मी जेव्हा बसायचं तर एका कोपऱ्यात आई, एका कोपऱ्यात मी. आईच्या हातात पुस्तक जरी असेल किंवा काही जे शेजारी असेल ते तिथून फेकून मारायचे आणि जवळ असेल तर मग एक माझ्या आजोबांनी, आप्पा म्हणायचो मी त्यांना, आणि आप्पांनी एक अशी लोखंडी पट्टी घेतली होती आणि ती मांडीवर, म्हणजे आणि एकच वाक्य असायचं आईचं, प्रश्न विचारल्यावर झोपेत पण त्याचं उत्तर आलं पाहिजे, असं इतकं पाठांतर पाहिजे. पण त्याचा आज मला खूप फायदा होतो कारण पाठांतर तगडं झालंय माझं आणि त्यामुळे मला इंडस्ट्री आणि ह्या सर्व गोष्टी माझ्या अपरोक्ष घडत होत्या. हो, आली आहेत माझी कॉलेजमध्ये का शाळेमध्ये पण आलेली आहेत. म्हणजे तिच्या मैत्रिणींबद्दलच सांगते. तिच्या ॲक्च्युली 3 मैत्रिणी आहेत, प्रांजल, श्वेता आणि ती स्वतः, अशा 3 जणी आहेत. त्यांच्यामध्ये चौथी नाव घेऊ नाही, त्यात एक चौथी मैत्रिणी यायची. ती आली की तिला एकदम म्हणजे फ्रेंडशिपबद्दल तिचा खूप पॉझिटिव्हनेस आहे. त्यामुळे तिला वाटायचं की आपल्या तिघींची मैत्री चौथी आल्याने तुटणार आहे. त्यामुळे ती म्हणायची की नाही, ती भांडणं मग शाळेत व्हायची आणि मग ती घरी येऊन मला सगळी स्टोरी सांगायची, आई बघ असं झालं आणि म्हणून बघ ही आता मध्ये आल्यामुळे असं झालं आमचं असं. मी 5, 50-50%. हां, कारण मला अजूनही असं वाटतं की बऱ्याच अजून अपेक्षा आहेत की ज्या पूर्ण करणं बाकी आहे माझं. आणि मला असं वाटतं की वेळेच्या अभावी असं नाही, पण कामाच्या सगळ्या गणगणित मध्ये सगळ्या त्या राहून जातात. आणि खरं तर हे कारण नसायला हवं, कारण एखादी व्यक्ती नसल्यानंतर मग खूप असं वाटायला लागतं की नाही यार हे करायचं होतं, तर वेळ नाही, ऑब्व्हियसली हे मी कारण देऊ शकत नाही, पण हेच कारण आहे, आता त्याला काहीच करू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हां, मी 10 पैकी 5 देईन मार्क स्वतःला. माझ्या तर मते गुणी आहे, कारण काय होतं आहे की गुणी आणि अवगुणी हे 2 एक्स्ट्रीम हे आहेत. त्यामुळे कोणीही असं एक्स्ट्रीम कोणी असत नाही, एकदम अवगुणी किंवा गुणी. ती गुणी आहे पण थोडीशी इकडे तिकडे म्हणायला काही हरकत नाही आहे.
तुम्ही मार्क किती दिले? मी मार्क 8 दिलेले आहेत. मी 9 दिलेत. अरे बापरे. पण एक मार्क ह्याच्यासाठी कापलेला आहे कारण ती अजिबात वेळ देत नाही मला. म्हणजे हा माझा अनुभव सांगते, जेव्हा आपल्याजवळ आई बाबा असतात किंवा असं तेव्हा आपल्याला असं, जसं ती म्हणाली आता तसं, पण हा अनुभव मी पण घेतलेला आहे. आई वडील जेव्हा आपले नसतात त्या ठिकाणी, त्यावेळेला आपल्याला कितीही वाटलं तरी आपण तिकडे ती जागा भरून काढू शकत नाही. आणि ते तिला आत्ता कळायला हवं आणि तिला कळेल म्हणजे ते, आणि ते ह्याच्यात आलं पाहिजे प्रॅक्टिकलमध्ये म्हणून सांगते. मला असं वाटतं की तिने मला ॲटलिस्ट 4 दिवसांनी, वेळ नाही हे मान्य आहे, पण एखादा फोन, आई तू कशी आहेस किंवा तुम्ही कसे आहात, हा एखाद्या फोनची अपेक्षा करणं मला वाटतं काही चुकीचं नाही आहे. काय आम्ही गप्पा मारणार नाही, फक्त 1-4 शब्द लागतात तेवढे, बाकी काही नसतं. मग आमचा अख्खा दिवस छान राहतो कारण आम्ही लांब राहतो, ती लांब राहते. आणि हे सगळं तेजस कम्प्लीट करतो, कारण तेजस फोन करतो, फोन उचलतो, फोनवर फोन बोलतो, उचलतो तो. सगळं मला करतो तिच्या तो. अपडेट सगळ्या तेजसकडनं कळतात. कळत आणि फोन न करणं वगैरे हे माझ्याकडनंच तिच्यामध्ये आले असल्यामुळे मला त्याचं काहीही वाटत नाही. नाही. तिने फोन नाही केला, महिना 2 महिने समजा काम नाही बोललो आम्ही, नाही, तरीही त्यांचं एक स्टेटमेंट बरोबर आहे. ते नेहमीच म्हणतात जेव्हा ऑल ओके आहे तेव्हा कोणी फोन करणार नाही, जेव्हा काहीतरी तिकडे झालं असेल 19-20 तेव्हा आपल्याला फोन येईल. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं, त्या पद्धतीने त्या ते पद्धतीने आहे. वागत असतात आणि ती स्पेस त्यांना द्यावी ह्या मताचा मी फक्त म्हणून ह्या करण्यासाठी बाबा आवडतात, कारण थोडे त्यांच्या फेवर मध्ये बोललं जाते. येस, थँक्यू. Yes.